आणि आखाती युद्धाचा हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। सरकारनं तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। आमचं 2000 केळी लावगड आहे। 2000 केळीचं बुड आहे। याच्यात 500 झाड आलेले आहे। व्यापारी झाडं नेत नाहीत, काय झाड माल खूप गोल झालेला आहे। वावरात मोडू मोडू चले झाडं। त्याचे दिवस होऊन गेले, कालावधी होऊन गेला। 20-25 दिवस झालं झाडं पाडायला आली तर व्यापारी आला 3 रुपये झाडं प्रमाण 300 रुपये क्विंटल प्रमाण झाडं देते। व्यापारी झाडं नेत नाहीत, काय नाहीत। युद्ध असल्यामुळे माल पडा, भाव पडला, सगळं मार्केट पडलं। व्यापारी म्हणतात गाड्या लागत नाहीत, काय नाहीत। इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालं की सांगता गत नाही। 60-70 हजार रुपये खर्च आलेला आहे आम्हाला। याचा आढावा घेतलाय माझे सहकारी श्रीधर वाळवंटे यांनी। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि याचा फटका जो आहे ते हिंगोलीच्या अनेक शेतकऱ्यांना देखील होत आहे। मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बागलपारडी शेत शिवारामध्ये आणि याच केळी बागेमध्ये आहे। खरं म्हणजे की ही केळी बाग जी आहे ते शेतकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून फुलवलेली आहे। संपूर्ण केळी बाग आपण या ठिकाणी पाहू शकता की लाखो रुपयाचा खर्च लावून शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केळी बाग फुलवलेली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी बाग जे आहे ते इराण इराकमध्ये नेहमी जात असते आणि याची चांगली किंमत देखील येत असते। परंतु रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केळीची बाग जे आहे ते व्यापारी नेत नाहीयेत आणि म्हणून या झाडालाच देखील केळं पिकलेले देखील या ठिकाणी दिसत आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे या केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। म्हणून सरकार मायबापांनी या शेतकऱ्यांकडे कुठेतरी दिलासा मिळावा आणि याच पिकाला चांगला भाव मिळावा अशी देखील मागणी या परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, बागलपारडी, हिंगोली।